नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट पालक धिरडं। असं सोनेरी हिरवं धिरडं बनवलं तर सकाळचा नाश्ता झटक्यात तयार। दिसतंय ना किती मस्त। चला सुरुवात करूयात। सर्वात आधी ही डाळ भिजून ठेवलेली आहे। मी इथे मूग डाळ वापरलेली आहे। सोबत आहे पालक, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, साधं पण पौष्टिक कॉम्बिनेशन। आता मिक्सर मध्ये ही भिजवलेली डाळ घालूया। त्यात पालक पण टाकूया। हा हिरवा रंग पाहूनच फ्रेशनेस जाणवतो, नाही का? थोड्या हिरव्या मिरच्या तिखटासाठी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता थोडं पाणी घालतो, ग्राइंडिंग सोपं व्हावं म्हणून। झाकण लावून घेऊया आणि हे बघा, मस्त बारीक झालेलं मिश्रण तयार। आता हे मिश्रण एका वाडग्यात काढून घेतो। यात घालूया अर्धा कप म्हणजे सुमारे 125 ग्रॅम रवा। आता रव्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे 60 ग्रॅम बेसन घालायचं आहे। हे सगळं मी मॅन्युअल बीटरने मिक्स करत आहे। इलेक्ट्रिक बीटर वापरला तरी पण चालू शकतो। गरजेनुसार पाणी घालून कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची, म्हणजे तव्यावरती नीट पांगवता येईल आपल्याला। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता सगळं चांगलं मिक्स करून घेतो। थोडा ट्विस्ट देऊया, 1 चमचा गरम मसाला, याने अप्रतिम स्वाद येतो। हे सर्व नीट एकत्र करून घेतो, म्हणजे प्रत्येक घासात स्वाद राहील। आता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो यामध्ये टाकून घेतो। आणि सगळं एकत्र करून घेतलं की बघा किती रंगीत मिश्रण दिसतंय, एकदम छान असं हिरवगार। आता हे 10 मिनिटं सेट होण्यासाठी झाकण ठेवून देऊयात। तोपर्यंत तवा गरम करून घेऊया। तुपाने हलकं ग्रीस करा, म्हणजे धिरडं चिटकणार नाही। आता तव्यावरती पीठ पसरून भाजायला ठेवतो। दोन्ही बाजूनी मस्त सोनेरी झालं की धिरडं तयार। भाजत असताना तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी इथे दर आठवड्याला मिळतात। जर तुम्हाला असाच नॉनस्टिक तवा घ्यायचा असेल तर त्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, एकदा नक्की बघा। आता आणखी थोडंसं तूप टाकून आपण याला चांगलं भाजून घेऊयात आणि आपलं धिरडं आता लगभग तयार झालेलं आहे। छान असं सुगंधी हेल्दी धिरडं तयार। आता धिरडं प्लेटमध्ये काढलं आहे। दिसतंय ना किती सुंदर आणि क्रिस्पी। थोडा सॉस बाजूला लावून सर्व करा। एवढं सोपं आणि चवदार नाश्ता तयार झालेला आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा पुढचं कोणतं हेल्दी रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल, आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छानपैकी खात राहा, छानपैकी बनवत राहा। ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।